सुंदर दादा राहत होते। एके दिवशी ते झाडावर बसून फळे खात होते। कसं आहे, लखन माकड दादांना काय वाटायचं, जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी मी आहे, माझ्यासारखा कोणी हुशार नाही, त्यामुळे शेरखान महाराजांचे प्रत्येक काम मी करतो, मी खूप हुशार आहे असे ते स्वतःला समजायचे। इतर सगळे त्यांना मूर्ख वाटायचे। फळे त्यांना खूप आवडायची, ते झाडावर सारखे चढून फळे खात बसायचे। मग त्यांना सारखं वाटायचं आपण कोणाला तरी मूर्ख बनवावं। मग एकदा काय होतं, ते झाडावर फळे खात बसले असताना तिथे निकू गाढव दादा आले। त्यांना बघितल्यावर लखन माकड दादा काय म्हणाले, अरे निकू गाढव दादा कुठे चाललात? काही नाही रे लखन, आपण जंगल फिरून येऊया का? तर लखन माकड दादा म्हणाले, हीच वेळ आहे आता, निकू गाढव दादाला आपण मूर्ख बनवायचं। निकू गाढव दादा कसे होते, कुठलीही गोष्ट विचारपूर्वक करायची, बोलताना सुद्धा विचार करून बोलायचे। ते दिसायला भोळे होते पण समजूतदार होते, त्यांचे डोळे करारी होते, असे हे निकू गाढव दादा होते। आणि लखन माकड दादांना त्यांना मूर्खात काढायचे होते, म्हणून लखन माकड दादा काय म्हणाले, अरे निकू गाढव दादा, जंगल फिरण्यापेक्षा तुम्हाला जंगलाच्या बाहेर एक छानसं फळानं भरलेलं झाड आहे, तिथं आपण जाऊया, सुंदर सुंदर फळे आहेत, तुम्हाला ती खूप आवडतील आणि तुम्ही त्या झाडाची फळे खा। काय होतं माहित आहे का, त्या झाडाची फळे खाल्ली की प्राण्याचा माणूस होतो आणि माणसाचा प्राणी होतो, कळलं का? असं ते अद्भुत झाड आहे, तिकडे जाऊया का आपण? मग निकू गाढव दादा काय म्हणाले, अरे लखन एवढ्या लांब कशाला? नाही रे, चला मी म्हणतोय म्हणून चला, खूप सुंदर फळे आहेत आणि ते झाड रहस्यमय अद्भुत आहे। ठीक आहे, तू म्हणतोयस तर चल। पण निकू गाढव दादा कसं आहे माहिती आहे का, ती वाट अगदी खडतर आहे, वाटेत खूप दाट जंगल आहे, खड्डे आहेत। असे म्हणल्यावर निकू गाढव दादा काय म्हणाले, ठीक आहे जाऊया आपण। मग ते दोघे चालत 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 त्या जंगलातनं वाट काढत खाच खळग्यातनं त्या झाडाजवळ पोचल्यावर काय झालं, बघितलं तर झाड मोठेच्या मोठं होतं आणि भरपूर फळे लागली त्याला। मग लखन माकड दादा काय म्हणाले, निकू गाढव दादा आता तुम्ही थांबा, मी झाडावर चढतो आणि तुम्हाला फळे खायला देतो। तेव्हा निकू गाढव दादा काय म्हणाले, अरे लखन नको नको, तू बैस इथे शांत बैस, मी छानसं मोठं फळ तुला तोडून देतो। आणि ते झाड एवढं मोठं विशाल होतं, त्याच्या फांद्या खालीपर्यंत लोंबत होत्या, फळे फांद्या। मग निकू गाढव दादानी आपल्या तोंडाने एक फांदी खाली ओढली आणि एक मोठं फळ काढून लखन माकड दादांना दिलं आणि म्हणाले, लखन दादा तुम्ही हे फळ खावा। मग लखन दादांना निकू गाढव दादांना मूर्ख बनवायचं होतं। मग निकू गाढव दादांनीच आपल्याला फळ खायला दिलं, आपण जर फळ नाही खाल्लं तर त्यांना संशय येईल, फळ खाल्लंच पाहिजे, म्हणून त्यांनी ते फळ खाल्लं, नाविलाजाने खाल्लं। थोड्या वेळाने काय झालं, त्यांच्या डोळ्याला अंधार आली, त्यांना चक्कर आली, काही दिसेनासे झालं, ते झाडाच्या फांदीवर निपचिप पडून राहिले। मग निकू गाढव दादा ते शुद्धी येण्याची वाट बघत बसले। मग बऱ्याच वेळानं लखन माकड दादा शुद्धी आले आणि मग निकू गाढव दादा काय म्हणाले, अरे लखन दादा तुम्ही शुद्धी आला का नाही? मग डोळे उघडले, बघतात तर त्यांना सगळं आठवलं लखन माकड दादांना। आपण मूर्ख बनवण्यासाठी निकू गाढव दादांना इकडे घेऊन आलोय म्हणून, पण त्यांनीच आपल्याला मूर्खात काढलं असं मनात ते म्हणले आणि म्हणाले, हो आलो शुद्धी मी। मग निकू गाढव दादा काय म्हणाले, कसं होतं फळ, आवडलं का? हो छानच होतं, आवडलं, तुम्हाला देऊ का? नको रे बाबा, मला नाही आवडत ते फळ, असे निकू गाढव दादा म्हणाले। मग कसं झालं, लखन माकड दादा
निकू गाढवदादांना मूर्खात काढायला गेले, पण समजदारपणानं निकू गाढवदादांनी लखनदादांनाच मूर्खात काढलं. कारण ते फळाचं झाड फळ होतं, ते विषारी नव्हतं आणि ते झाडही अद्भुत नव्हतं. पण निकू गाढवदादांना लखन माकडदादासनी मूर्खात काढायचं होतं, त्यामुळे लखन माकडदादांनी केलं. त्या झाडाची फळे खाल्ल्यावर फक्त मळमळ चक्कर यायची, एवढाच काय तो त्रास व्हायचा, पण ते फळ विषारी नव्हतं. शेवटी हे सगळं कळल्यावर लखन माकडदादा काय म्हणाले, अरे निकू गाढवदादा, मला माफ करा, चूक झाली माझी. तुम्ही मूर्ख नाही, तुम्ही खूप हुशार आणि बुद्धिमान आहात. मला माझ्या हुशारीचा गर्व होता, म्हणून मी ठरवले ते तुम्हाला मूर्खात काढायचे, पण तुम्हीच मला मूर्खात काढलं. मला माफ करा, मी चुकलो. तेव्हा समजूतदारपणाने निकू गाढवदादा म्हणाले, अरे लखनदादा, कशाला असे बोलताय? तुम्हाला तुमची चूक कळली, ह्यातच तुम्हाला माफी मिळाली, त्याचं काय? चला, एवढं धरून लावू नका मनाला. चला आपण आपल्या जंगलात जाऊया आणि परत असं मला फसवलं तसं इतरांना फसवू नका आणि मूर्खात काढू नका, असे म्हणून दोघे आपल्या जंगलाकडे निघून गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.